नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 8व्या इयत्तेचा नवीन चॅप्टर इंडायसेस आणि क्यूब रूट हा भाग पाहणार आहोत. इंडायसेस आणि क्यूब रूट. इंडायसेस म्हणजे घातांक आणि क्यूब रूट म्हणजे घनमूळ. म्हणजे घातांक व घनमूळ हा आपल्या 8व्या इयत्तेचा चॅप्टर पाहणार आहोत. ओके, आता हे घातांक म्हणजे काय आणि घनमूळ म्हणजे काय, याची गरज का, याचाही विचार आपण करूया. आपण 3 अधिक 3 ही बेरीज केली. 3 अधिक 3 बरोबर 6 आपण सांगू शकतो. 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 9. 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 4 वेळेस म्हटलं तर हे 12. 3 अधिक 3 अधिक हे 5 वेळेस म्हटलं तर 15. 3 अधिक 3 अधिक 3 हे 6 वेळेस म्हटलं तर हे 18. हे 7 वेळेस म्हटलं तर लगेच हे 21. 10 वेळेस म्हटलं तर आपण 10×30 करतो आणि 100 टाइम्स म्हणजे 100 वेळा म्हटलं तर मग हे 100×300. म्हणजे इथं आपण काय करतो तर थोडक्यात हा गुणाकार करतो. पण जर समजा आपल्याला हा गुणाकार करायचा असेल 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 बरोबर आपल्याला सांगता येईल की 3 गुणिले 3 बरोबर 9. 3 × 3 = 9. 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळेस असेल तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. म्हणजे हे 4 वेळेस झालं. 5 वेळेस झालं तर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 9 81 आणि 81 गुणिले 3, 81 गुणिले 3 बरोबर 243. परत हे 3 गुणिले 3 2 वेळेस, इथे 5 वेळेस झालं. इथे 1 वेळेस आपण इन्क्रीज करूया. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं किती वेळा, 7 वेळा असेल. तर हे 7 वेळा म्हणजे हे 6 वेळा असेल तर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243 आणि 243 गुणिले 3 बरोबर 729. ओके, आणि जर समजा असं 10 टाइम्स असेल तर मग आपल्याला काढता येईल का, तर नाही काढता येणार. मग हे लिहायचं कसं, याच्यासाठी मग आपल्याला काय शिकायचं आहे, याच्यासाठी आपल्याला हा घातांक शिकायचा आहे. मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते तर इथं त्याच्यासाठी a गुणिले a गुणिले a गुणिले a असं 4 वेळेस असेल तर त्याला लिहिताना आपण a⁴ लिहितो. जर a गुणिले a गुणिले a गुणिले a असं m टाइम्स असेल तर त्याला आपल्याला एचा mवा घातांक किंवा a⁴m असं लिहिता येते. याच्यामध्ये m हा जो आहे, m हा घातांक आहे. घातांक म्हणजे इंडेक्स. ओके, आणि a म्हणजे काय आहे तर a म्हणजे आपला पाया आहे. पाया म्हणजे बेस. ओके, तर ही गोष्ट जर कळाली तर आपल्याला लगेच पुढे जाता येईल. ओके, याच्यामध्ये काही आपल्याला मागच्या वर्षी शिकलेले काही नियम आहेत. घातांकाचे नियम म्हणतो आपण त्याला. घातांकाच्या नियमामध्ये आपण बघितलं की समान पाया असलेल्या घातांकित संख्येच्या गुणाकाराचा नियम. याच्यामध्ये काय होते तर याच्यामध्ये घातांकाची काय होते, घातांकाची बेरीज होते. ओके, समान पाया असलेल्या घातांकित संख्येच्या भागाकाराचा नियम. याच्यामध्ये घातांकाची काय होते तर वजाबाकी होते. ओके, याच्यामध्ये m मोठा असेल n पेक्षा आणि n मोठा असेल n पेक्षा, म्हणजे भाजकाचा घातांक जर मोठा असेल किंवा त्याच्यासाठी हा नियम. जर समजा भाज्याचा घातांक मोठा असेल तर हा नियम लागू शकतो आणि भाजकाचा घातांक मोठा असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागते तर 1 म्हणजे इफ n इज ग्रेटर दॅन m देन इट विल बी निगेटिव्ह. म्हणजे आन्सर काय येईल, निगेटिव्ह. म्हणजे घातांक हा निगेटिव्ह येईल आणि मग निगेटिव्ह घातांकाचं रूपांतर पॉझिटिव्ह घातांकामध्ये थोडक्यात करत असताना आपण काय करतो तर 1/a⁴n - करतो. आणि तो नियम पण आपल्याला आहे पुढं. जरी समजा असंच वजाबाकी केली तर घातांक हा निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह आल्याच्यानंतर मग त्याचं पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्शन करू शकतो आपण. कोणत्याही संख्येचा शून्यवा घातांक हा 1 असतो. हे आला ऋण घातांकाचा नियम. जर घातांक ऋण असेल तर 1/a⁴m अशा पद्धतीनं आपण त्याचा पॉझिटिव्ह घातांक करू शकतो. a×b⁴m असेल तर हा घातांकित हा ऋण घातांकाचा धन घातांकाचा रूप. हा घातांक म्हणजे गुणाकाराच्या घाताचा नियम. याच्यामध्ये काय होतं a⁴m×b⁴m. भागाकाराच्या घाताचा नियम. याच्यामध्ये a⁴m आणि b⁴m. जर समजा ऋण घातांक असेल, हा नवीन नियम आहे यावर्षीचा, ऋण घातांक असेल तर ऋण घातांकाचं रूपांतर आपल्याला डायरेक्ट धन घातांकात करता येते. ह्याला आपल्या नियमाने घेतलं तर हे 1/a/b⁴m होईल. पण असं जर असेल तर डायरेक्ट आपल्याला हे a/bचं b/a⁴m असं आपल्याला लिहिता येते आणि हा नियम आपला नवीन नियम समजला. आता इथं आपण काही उदाहरणं पाहूया. हा -8 आणि 7 आहे. प्लस असेल तर 7चा 12 अधिक 8 बरोबर 20वा घातांक होईल. पण इथं मायनस असल्यामुळे काय होईल, इंटिजर आहे. -8 म्हणजे घातांकित संख्येची पाया समान आहे, गुणाकार आहे, तर घातांकाची बेरीज होईल.
पण इथं एक घातांक ऋण असल्यामुळं मग आपल्याला इथं ॲक्च्युअल काय करावं लागेल तर वजाबाकी करावं लागेल. 8 आणि 4 12, म्हणजे इथं चौथा घात येईल. जर हे प्लस राहिलं असतं तर 12 आणि 8 20 झालं असतं. आता इथं घातांकीत संख्येच्या भागाकाराचा नियम आहे. भागाकारामध्ये इथं बेस हा 9 आहे. बेस सारखा असल्यामुळं आपल्याला घातांकाची वजाबाकी होते. 9चा 7मधून 5 गेले 2 राहिले, म्हणजे 9 टू द पॉवर 2 किंवा 9चा दुसरा घात म्हणजेच 9चा वर्ग म्हणतो आपण. जर घातांक 2 असेल तर वर्ग म्हणतो, घातांक जर 3 असेल तर घन म्हणतो. कोणत्याही संख्येचा 0वा घातांक हा 1 असतो. का असतो ते आपण पाहू. त्याच्यानंतर 7 टू द पॉवर -3 म्हणजे ऋण घातांकित संख्येचा नियम. ऋण घातांकामध्ये धन घातांकात रूपांतर करायचं. 1/7चा तिसरा घात. त्याच्यानंतर 6 गुणिले 3चा 5वा घात. 6 गुणिले 3चा 5वा घात म्हणजे काय झालं, हे गुणाकाराच्या घाताचा नियम, म्हणजे 6चा पण 5वा घात गुणिले 3चा 5वा घात. भागाकाराच्या घाताचा नियम 5चा तिसरा घात आणि 7चा पण तिसरा घात. ओके. ऋण घातांक याचा आपल्याला मी सांगितल्यासारखं तुम्हाला करता येते. डायरेक्ट b/a टू द पॉवर m, म्हणजे हा अंशछेदाची अदलाबदल करायची आणि मग घातांक हा धन करायचा. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येते. किंवा 1 हे 9/5 टू द पॉवर 4 और 9/5चं 5/9 टू द पॉवर 4 हे आपल्याला घेता येते. तर हे तुम्हाला व्यवस्थित समजलं बाळांनो. ओके. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर बाळांनो तुम्हाला घातांकाचे नियम मस्त कळाले. घातांकाच्या नियमामध्ये एक लक्षात, म्हणजे घातांकामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. घातांक हा लिहित असताना घातांक हा म्हणजे शक्यतो संख्येच्या खांद्यावर लिहायचा. खांद्यावर. ओके. खांद्यावरचा शब्द शब्द हा याच्यासाठी वापरतोय मी की आपण तो डोक्यावर लिहायचा नाही किंवा त्याच्यापेक्षा मोठा लिहायचा नाही. ओके. दिसायला लहान. ओके. हे रॉंग. अशा पद्धतीने लिहायचा. समजा आपल्याला 12चा अगदी 5वा घात लिहायचा आहे तर हे खांद्यावर. 12चा 27वा घात लिहायचा तर त्याच्या डोक्यावर. ओके. अशा पद्धतीने लिहायचं. दिस मेथड्स आर करेक्ट मेथड फॉर रायटिंग द इंडायसेस. ओके. त्याच्यानंतर आपण मिनिंग ऑफ द नंबर्स. जर समजा एखादा इंडेक्स जो आहे तो जर समजा आपला 1/n फॉर्ममध्ये असेल, 1/n फॉर्ममध्ये असेल म्हणजेच कसा असेल, समजा एखाद्या घातांक जो आहे तो 1/च्या स्वरूपात असेल. ठीक आहे. तर त्याचं वाचन कसं करायचं, तर त्याचं वाचन हे आपलं जेवढा 1/, असेल तेवढा त्याचं काय असेल, आपला म्हणजे रूट असेल. ओके. जर समजा आपल्याला 25चं स्क्वेअर रूट लिहायचं तर आपण अशा पद्धतीचं चिन्ह वापरून लिहितो. मग हे स्क्वेअर रूट आहे म्हणजे आपण काय करतो त्याला, तर स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर याचं वाचन करतो स्क्वेअर रूट ऑफ 25. ओके. आणि ह्याला आपल्याला असं लिहिता येते की हे तर स्क्वेअर रूट असल्यामुळे इथं 2 असते 25 आणि मग स्क्वेअर रूट असल्यामुळे हे 25 टू द पॉवर 1/2. ओके. जर समजा हे क्यूब रूट ऑफ 125 असेल तर क्यूब रूट ऑफ 125 ह्याला आपल्याला इथे क्यूब रूट आहे म्हणजे ह्याचं वाचन कसं करता येते, क्यूब रूट ऑफ 125. लिहिताना ह्याला या पद्धतीनं 125 इज इक्वल टू हाऊ मच, हे 125चं क्यूब रूट म्हणजे 1/3. म्हणजे जर समजा आपण 1/nच्या स्वरूपात इंडेक्स लिहिला म्हणजे 1/n म्हणजे खाली छेदस्थानी जो असतो तो त्याचं रूट असते. ओके. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. जर समजा आपल्याला 243चा आपण बघितलं, 243चा म्हणजे 3चा 5वा घात जो आहे तो 243 येतो. मग जर समजा 243चं 5th रूट जे आहे त्याला काय म्हणायचं, 5th रूट ऑफ 243. वाचन हे 5th रूट ऑफ 243 इज इक्वल टू हाऊ मच किंवा ते हाऊ टू राईट ह्याला वाचन करायचं 5th रूट ऑफ 243 आणि ह्याला लिहित असताना आपल्या इंडेक्सच्या स्वरूपात 243 टू द पॉवर 1/5. समजलं. अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. जर समजा मला असं सांगितलं की ह्याला लिहिलं आणि ह्याला 1/10 केलं तर ह्याचं वाचन कसं करायचं, 10th रूट ऑफ 900. ओके. त्याच्यानंतर जर समजा हे 1000चं 1/12 असेल तर ह्याला काय म्हणायचं, 12th रूट ऑफ 1000.
अशा पद्धतीने आपल्याला वाचन करता येते. तर हे जर समजा इंडेक्स जर समजा म्हणजे घातांक जर 1/nच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचं वाचन हे या पद्धतीने केलं जाते. जर घातांक हा m/nच्या स्वरूपात असेल तर कसं करायचं, त्यासाठी एक छानसं उदाहरण बघू आपण. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की 64 बरोबर 8चा वर्ग. ओके, 64 बरोबर 8चा वर्ग आहे हे माहीत आहे आपल्याला. आणि त्याबरोबरच आपल्याला हेही माहीत आहे की 64चं क्यूब रूट जे आहे, 64चं काय क्यूब रूट म्हणजेच काय 64चं क्यूब रूट म्हणजे 64चं 1/3 जो आहे तो किती येतो, 1/3 हा 4 × 4 × 4 4 चौक 16 16 चौक 64. ओके, तर तो काढूया आपण. काढल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की तो येईल 4 × 4 × 4 4 चौक 16 16 चौक 64. ओके, 1/3 म्हणजेच आपल्याला हे 1 आहे म्हणजे 4 आहे. ओके, तर आपल्याला आपण मांडूया की जर समजा 8 to the power 2 दॅट इज 64 म्हणजे 8चा वर्ग बरोबर 164. आणि त्याचाच जर समजा रूट घेतला आपण, 64चं रूट घेतलं म्हणजे तिसरं मूळ घेतलं तर ते काय होईल 4 येईल. ओके, मग आपल्याला ह्याला लिहित असताना आपल्या पद्धतीने जर लिहायचं म्हटलं तर मग हे जर समजा इथं माहीत आहे आपल्याला नियम काय आहे की एचा m आणि त्याचा n घात असेल तर एचा m गुणिले n घात होते. मग इथं आपल्याला 8चा दुसरा घात आणि त्याचा 1/3 पॉवर आहे म्हणजे 8चा 2 गुणिले 1/3 घात म्हणजेच 8चा 2/3 घातांक. ओके, 8चा 2/3 घातांक म्हणजे आपल्याला याचं वाचन आपण 8चा वर्ग असं करतो, याचं वाचन आपण 64चा तिसरं मूळ करतो. तर आपण याचं वाचन करत असताना 8च्या वर्गाचं तिसरं मूळ, 8च्या वर्गाचं तिसरं मूळ असं आपण करायचं. म्हणजे मराठीमध्ये 8च्या वर्गाचं तिसरं मूळ किंवा 8च्या तिसऱ्या मुळाचा दुसरा घात, किंवाच याचं वाचन आता हे 2 आणि 3 असल्यामुळं आपल्याला दुसरं मूळ तिसरं मूळ असं न म्हणता 8च्या वर्गाचं घनमूळ किंवा 8च्या घनमुळाचा वर्ग असंच वाचायचं. ठीक आहे, आणि मग जर 2 आणि 3च्या व्यतिरिक्त जर असेल घातांक, जर 2 असेल तर वर्ग वाचायचं, घातांक 3 असेल तर घन वाचायचं. ओके, आणि जर समजा छेदस्थानी 2 असेल तर स्क्वेअर रूट वाचायचं आणि छेदस्थानी 3 असेल तर क्यूब रूट वाचायचं. ओके, मग ह्याचं वाचन जे आहे त्याचं वाचन कसं करायचं, 2 प्रकारे वाचन करता येते ह्याचं, 8च्या वर्गाचं घनमूळ किंवा 8च्या घनमुळाचा वर्ग. ओके, म्हणजे त्याच्या पॉवरचं कितवं रूट आहे आणि रूटचा कितवा पॉवर आहे. ओके, म्हणजे कितव्या घाताचं मूळ आहे, कितवं मूळ आहे आणि कितव्या मुळाचा कितवा घात आहे असं आपल्याला 2 पद्धतीनं आपल्याला याचं वाचन करता येते. ओके, मग ह्याचं वाचन आपल्याला जर समजा या पद्धतीनं असेल, समजा 8चा वर्ग आणि त्याचा 1/3 असेल तर ह्याचं वाचन कसं करायचं, म्हणजे आता हे रूट अगोदर आलेलं आहे. ओके, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. जर समजा ह्याचं असं असेल, अगोदर 1/3 आणि स्क्वेअर असेल तर काय वाचायचं, स्क्वेअर ऑफ मग क्यूब रूट ऑफ हाऊ मच 8. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं वाचन करता येते. याच्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचं वाचन नेमकं कशा पद्धतीनं आपण करू शकतो. ओके, हा भाग समजला असेल. या ठिकाणी मी घेतलेला आहे की हे एक्झाम्पलचा क्रमांक आहे. ओके, मग त्याचं पॉवर ऑफ द रूट म्हणजे कितव्या घाताचं कितवं मूळ आहे. ओके, इथं काय घाताचे मूळ. ओके, कितव्या घाताचं कितवं मूळ आणि रूट ऑफ द पॉवर म्हणजे मुळाचा घात. अशा पद्धतीने आपल्याला वाचन करता येते. तर 100 जर समजा पॉवर ऑफ रूट वाचायचं असेल म्हणजे कितव्या घाताचं कितवं मूळ आहे तर 100च्या 5व्या घाताचं 6वं मूळ. समजलं, 100च्या 5व्या घाताचं 6वं मूळ म्हणजे फिफ्थ पॉवर ऑफ 6th रूट ऑफ 100. याचं वाचन फिफ्थ पॉवर ऑफ 6th रूट ऑफ हाऊ मच 100. ओके, याचंच उलट रूट ऑफ द पॉवर, रूट कितवा आहे 6th आहे, 6th रूट ऑफ हाऊ मच पॉवर फिफ्थ पॉवर ऑफ हाऊ मच 100. ओके, म्हणजे 100च्या 5व्या घाताचं 6वं मूळ किंवा 100च्या 6व्या मुळाचा 5वा घात. ओके, इथं 37च्या 7व्या घाताचं वर्गमूळ. ओके, कारण 2 घातांक आहे. 35च्या 7व्या घाताचं वर्गमूळ किंवा
सेवन्थ पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 35. मग इथं अगोदर कितव्या रूटचा कितवा घात म्हणजे रूट ऑफ द पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सेवन्थ पॉवर ऑफ 35. ओके, देन दिसत आहे 81 टू द पॉवर 7/8. 81 टू द पॉवर 7/8 म्हणजेच पॉवर कितवा असेल सेवन्थ पॉवर ऑफ 8th रूट. ओके, 8th रूट ऑफ 81 किंवा 8th रूट. ओके, 8th रूट ऑफ 7th पॉवर ऑफ 81. ओके, ऑफ 81. समजलं. लास्ट एक्झाम्पल 122 टू द पॉवर 5/3. मग वरचा आपला पॉवर ऑफ रूट बघायचं आहे. पॉवर ऑफ रूट बघत असताना अगोदर पॉवर घ्यायचा. फिफ्थ पॉवर ऑफ 3 आहे म्हणून ह्याला थर्ड रूट वाचायचं नाही, ह्याला कसं वाचायचं क्यूब रूट ऑफ 121 और क्यूब रूट. ओके, क्यूब रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. समजलं. अशा पद्धतीनं आपण ह्याचं वाचन हे करू शकतो. ओके, आता आपण बघूया ह्याचं लेखन म्हणजे हाऊ टू राईट. क्यूब रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 37. ओके, अगोदर 37 लिहा. ओके, 37चं काय करायचं आहे, पॉवर कितवा आहे फिफ्थ आहे, क्यूब रूट कितवा आहे म्हणजे क्यूब रूट आहे म्हणजे म्हणजे ते घनमूळ आहे म्हणजे 37च्या घनमुळाचा 5वा घात आहे. ठीक आहे, मग ह्याचं जे पॉवर आहे तो अंशस्थानी लिहायचा आणि जो रूट आहे ते काय करायचं छेदस्थानी लिहायचं. समजलं. फिफ्थ पॉवर ऑफ 9th रूट ऑफ 121 अगोदर लिहा, कंस करा. पॉवर किती आहे अंशस्थानी लिहा, रूट कितवा आहे ते छेदस्थानी लिहा. रूट म्हणजे मूळ कसं कुठं असते झाडाचं खाली असते जमिनीच्या म्हणजे इथं छेदस्थानी म्हणजे खाली लिहायचं. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे सांगितलं. 625 आहे. ओके, 625 स्क्वेअर ऑफ क्यूब रूट. स्क्वेअर म्हणजे टोल, क्यूब रूट म्हणजे 3 म्हणजे रूट क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 324. ओके, रूट कितवा आहे 7th आहे म्हणजे 7 कुठे येईल छेदस्थानी येईल. आपलं हे 324. ओके, छेदस्थानी 7 आणि क्यूब आहे क्यूब ऑफ 7th रूट. क्यूब म्हणजे क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 1000. खूप छान एक्झाम्पल आहे. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ अगोदर 1000 लिहा, क्यूब आहे आणि क्यूब रूट पण आहे म्हणजे 3/3. समजलं. 7th पॉवर ऑफ 9th रूट ऑफ 27 अगोदर 27 लिहा. 7th पॉवर आहे म्हणजे 7 अंशस्थानी येईल आणि 9th छेदस्थानी येईल. 729. ओके, 729. ओके, 9th रूट ऑफ 5th पॉवर किती आहे बघायचं. रूट असे म्हणजे 9th रूट आहे म्हणजे 9th खाली येईल आणि पॉवर 5th वरी राहील. अशा पद्धतीने आपण याचं लेखन करू शकतो. सगळ्याच्या मागच्या इयत्तेमध्ये आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय बघितलेलं आहे. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ. हा भाग आपण बघितलेला बाळांनो. याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार आणि एखाद्या संख्येचा वर्गमूळ म्हणजे त्या संख्येचा 2 समान संख्यांचा 2 वेळा गुणाकार करून त्याच्यापैकी एक संख्या घेणे. ओके, याच्यामध्ये कोणत्याही संख्येला 5 × 5चा स्क्वेअर केला तर तो 25 येतो म्हणजेच 5 टू द पॉवर 2 म्हणजे स्क्वेअर ऑफ 2 = 25. जर आपण मायनस संख्या असेल -5चा स्क्वेअर केला तर -5 × -5 म्हणजे तो पण 25 येतो. +5 केलं 25, -5 केलं ते सुद्धा 25. म्हणजेच एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. मग आपण वर्गमूळ काढलं म्हणजे 16चं वर्गमूळ काढलं. 16चं वर्गमूळ +4 पण येऊ शकते आणि मायनस पण येऊ शकते.
म्हणजेच 25चं वर्गमूळ काढलं तर ते +5 पण राहू शकते आणि -5 पण राहू शकते. म्हणजेच जर समजा पॉझिटिव्ह जर स्क्वेअर रूट काढायचं सांगितलं तर अशा पद्धतीने आपण काढू सांगू शकतो. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू +or-5 असं आपल्याला लिहिता येते. समजलं. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 0 इज ऑल्सो 0. ठीक आहे. आता नवीन म्हणजे भाग जो आहे तो पाहूया आपण. तर पुढे जाऊया क्यूब आणि क्यूब रूट. क्यूब आणि क्यूब रूट म्हणजे जर समजा एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला तर त्याला म्हणायचं त्या संख्येचा घन. म्हणजे इफ अ नंबर रिटर्न 3 टाइम्स अँड मल्टिप्लाइड देन द प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज द क्यूब ऑफ दॅट नंबर. ओके, क्यूब ऑफ द नंबर. मग जर समजा 8चा क्यूब असेल तर 8 × 8 × 8 8 × 8 64 64 × 8 इज इक्वल टू 512. क्यूब ऑफ -6 निगेटिव्ह नंबर असेल तर -6 टू द पॉवर 3 -6 × -6 × -6 -6 × -6 इज इक्वल टू 36 + 36 × -6 इज इक्वल टू -216. इफ -2/3चा क्यूब असेल तर -2/3 × -2/3 × -2/3 सगळे निगेटिव्ह. मग -2 × -2 × -2 इज इक्वल टू 2 × 2 4 4 × 2 इज इक्वल टू 8 आणि 3 × 3 × 3 इज इक्वल टू 3 3 9 9 3 27 मायनस मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे हे आलं 8/27. 1.7चा क्यूब म्हणजे 1.7 × 1.7 × 1.7 समजलं. 1.7 × 1.7 म्हणजे 1.7चा स्क्वेअर इंटू 1.7 दॅट विल बी येईल तो 4913. ओके, 17चा क्यूब. आणि दशांशानंतर 1 2 3 अंक आहेत म्हणजे 3 स्थळं सोडून 1 2 3 स्थळं सोडून आपलं दशांश येईल. अशा पद्धतीनं आपण त्याचा क्यूब काढलेला आहे. समजलं का. नेक्स्ट एक्झाम्पल 0.3चा स्क्वेअर. ह्याचा आपल्याला असं दशांश असेल तर आपल्याला अशाही पद्धतीने करता येते 3/10 टू द पॉवर 3 म्हणजे क्यूब. मग ह्याला 3 × 3 × 3/10 × 10 × 10. ओके, मग 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 10 10 100 100 10 1000 असं आलं. मग दशांश चिन्ह कुठे येईल. दशांश चिन्ह हे 3 स्थळं सोडून येईल. 3 स्थळं पण इथं 2च आहेत. मग तिसरं स्थळ निर्माण करायचं. ओके, आणि मग दशांश द्यायचं. अशा पद्धतीनं 0.3चा क्यूब हा 0.027 आला. समजला का बघा. ओके, दुसरी पद्धत नाहीतर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि दशांश संख्या असल्यामुळे एक स्थळ म्हणजे 3 स्थळं सोडून आपल्याला दशांश द्यावं लागेल. 1 2 ऑलरेडी आहेत. तिसरं स्थळ आणि अशा पद्धतीनं आपण याचं क्यूब जे आहे ते काढू शकतो. 0.2चा क्यूब काढायचा म्हणजे 0.02 × 0.02 × 0.02 2 × 2 इज इक्वल टू 4 4 × 2 इज इक्वल टू 8 तर येणार आहे. राहिला प्रश्न डेसिमलचा पॉईंटचा. तर इथे आफ्टर डेसिमल पॉईंट 2 डिजिट in this 2 digit in this 2 digit then total number of digits after decimal point is equal to 2 + 2 + 2 is equal to 6. तर इथं 6 डेसिमल सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. ओके, मग हा एक तर अंक आहे आपल्याकडे, हा 2 3 4 5 6. ओके, अशा पद्धतीनं आपण एकूण किती म्हणजे दशांशानंतर किती अंक असले पाहिजेत 6 आणि मग दशांश. अशा पद्धतीनं 0.02चा क्यूब जो आहे तो आला 0.00008. समजलं. आणि मग आपण अशा पद्धतीनं आपण एखाद्या संख्येचा क्यूब किंवा क्यूब आपण काढू शकतो. आता हाऊ टू फाइंड द क्यूब रूट. ओके, क्यूब रूट काढणं पण खूप सोपं आहे. ओके, क्यूब रूट आपण पाहूया. एखाद्या संख्येचं क्यूब रूट म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करून आपण त्याला हे घेऊ शकतो. याच्यामध्ये एक आणखीन राहून गेलं की जर समजा संख्या जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे संख्या जर समजा धन असेल तर त्याचं घन जो आहे तो धनच येतो. संख्या जर समजा ऋण असेल तर त्याचा घन जो आहे म्हणजे क्यूब जो आहे तो निगेटिव्ह येतो. म्हणजे निगेटिव्ह संख्येचा घन हा निगेटिव्ह येतो, पॉझिटिव्ह संख्येचा घन हा पॉझिटिव्ह येतो. आता आपण जाऊया घनमुळाकडे. घनमुळामध्ये घनमूळ काढत असताना आपण त्याचे प्राईम फॅक्टर मेथडनं आपण काढू शकतो. ओके, क्यूब रूट. ओके, मग समजा आपल्याला एक छोटंसं उदाहरण घेऊया की 8चं घनमूळ काढायचं. ओके, 8चं घनमूळ काढायचं म्हणजे आता इथं समान संख्या कोणत्या कोणत्या आहेत तर 2 × 2 × 2 3 वेळा गुणाकार आणि त्याच्यापैकी एकच घ्यायची म्हणजे 2. म्हणून आपल्याला 8चं घनमूळ किती आलं. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2. समजलं. आपण एक छान उदाहरण घेऊया 216चं
घनमूळ काढूया. ओके, घनमूळ काढूया 216चं. 216चं घनमूळ काढताना 216चे प्राईम फॅक्टर्स काढा. प्राईम फॅक्टर मेथड तुम्हाला माहीत आहे. प्राईम फॅक्टर मेथडनं आपल्याला म्हणजे संख्या घ्या, संख्येचे प्राईम फॅक्टर्स पाडा. ओके, 2 1 2 0, 2 8 16, 2 5 10, 2 4 8, त्याच्यानंतर 2 2 4, 2 7 14, त्याच्यानंतर 3 9 27, 3 3 9 आणि 3 1 3. अशा पद्धतीनं आपण 216चे प्राईम फॅक्टर्स हे काढलेले आहेत. किती आले प्राईम फॅक्टर्स? 2 × 2 × 2 म्हणजे 2 × 2 × 2 अँड अगेन 3 × 3 × 3, 3 × 3 × 3. मग आता क्यूब रूट म्हणजे नेमकं काय असते? तर क्यूब रूट म्हणजे आपण जसं स्क्वेअर रूट म्हणजे समान 2 संख्यांचे गट करतो तसं क्यूब रूटमध्ये समान 3 संख्यांचे गट करायचे. ओके, आणि मग इथं आपल्या लगेच येतं इथं ह्याचं पण क्यूब रूट. ठीक आहे, मग याच्यामध्ये 3चा गट करायचा. ओके, 3 संख्या आणि ह्या 3 संख्या त्यापैकी एक घ्यायची. स्क्वेअर रूटमध्ये जसं 2चे गट पाडून एक घेतो तसं क्यूब रूटमध्ये 3 समान अंकांचे संख्यांचे गट पाडायचे, त्यापैकी एक घ्यायचा, गुणिले 3 बरोबर 6. आणि अशा पद्धतीनं आपलं 216चं घनमूळ जे आहे क्यूब रूट ऑफ 216 इज इक्वल टू हाऊ मच? 6. जर समजा ते निगेटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह येईल. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हे क्यूब रूट आलेलं आहे. समजलं? जर समजा आपली दशांश रूपातली असली. ओके, एक उदाहरण आपल्या पुस्तकातलंच पाहूया. 0.125चं आपल्याला क्यूब रूट काढायचं. ओके, 0.125 म्हणजेच 125 अपॉन दशांशानंतर 3 अंक आहेत म्हणजे हे 1000. 125 आता ह्याचं क्यूब रूट आपण जर बघितलं समजा, ठीक आहे, क्यूब रूट बघितल्यानंतर आपल्याला अंशाचं क्यूब रूट म्हणजे 125 आणि छेदाचं क्यूब रूट म्हणजे 1000 बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते हे सगळ्याला इथं क्यूब रूट आहे म्हणून क्यूब रूटचं चिन्ह द्या. नंतर मग आपल्याला इथं क्यूब रूट ऑफ 5 × 5 × 5 अपॉन इथं क्यूब रूट ऑफ 10 × 10 × 10 त्याचे फॅक्टर्स पाडले. थोडक्यात प्राईम नाही आहेत पण फॅक्टर्स पाडले. हे 5 झालं. 3 अंक समान आहेत, हे 3 अंक सारखे आहेत, 10. देअरफॉर 5 अपॉन 10 इज इक्वल टू 0.5 and therefore cube root of 0.125 is equal to 0.5. समजलं का? पहा, समजलं का? बघा, अशा पद्धतीने आपण क्यूब रूट हे काढू शकतो जर संख्या दशांश असेल तर. समजलं? आणि मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर समजा संख्या निगेटिव्ह असेल, ओके, निगेटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह संख्येचं क्यूब रूट हे निगेटिव्ह येतं. ओके, आणि मग अशा पद्धतीने आपण क्यूब रूट काढू शकतो. आता इथे एक 729चं पुस्तकातलं एक्झाम्पल छोटंसं तुम्हाला सांगतो मी. ओके, क्यूब रूट ऑफ 0. याच्यामध्ये 729चं क्यूब रूट 9 दिलेलं आहे, तर 0.000729 काढाय. इथं म्हणजे ह्याचं क्यूब रूट पण 9 येणार आहे. फक्त प्रश्न राहिला दशांश चिन्ह द्यायचा, तर त्याचे 1 2 3 4 5 6 म्हणजे किती झिरोज आहेत? 6 झिरो आहेत. म्हणजे 3 झिरोचा एक गट केला तर 1000 येते, म्हणजे 9/1000 येईल. म्हणजे जर समजा आपल्याला क्यूब रूट ऑफ 7 to 9 इज इक्वल टू 9 माहीत आहे आपल्याला, पण मग क्यूब रूट ऑफ 0.12345 इज इक्वल टू हाऊ मच? याचं पण क्यूब रूट हे 9च येणार आहे. पण आपल्याला म्हणजे जर समजून घ्यायचं असेल तर या पद्धतीने समजून घेऊ शकतो. 7 to 9 अपॉन हे 1 2 3 4 5 6 किती झिरो आले? 6 झिरो आले. ओके, ह्याचं पण क्यूब रूट आणि याचं पण क्यूब रूट. समजलं? याचं क्यूब रूट किती येते? 9 येते, माहीत आहे आपल्याला. याचं क्यूब रूट किती येते? 2 0 2 0 2 0 म्हणजे 100 येते. ओके, आणि मग 100 आल्याच्या नंतर हे किती झाले? हे 100 2 0 म्हणजे 100 झाले. 100 म्हणजे 100 आलं इथं फक्त. 9/100 इज इक्वल टू 0.09. आणि इन दिस वे क्यूब रूट ऑफ 0.00079 इज इक्वल टू 0.09. समजलं का? ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हा चॅप्टर क्यूब आणि क्यूब रूट आपण पाहिलेला आहे. ओके, कशाही पद्धतीचे उदाहरणं तुम्ही सोडू शकता बाळांनो. आज आपण क्यूब आणि क्यूब रूटमध्ये आपण काय काय पाहिलं हे लक्षात घ्या. क्यूब आणि क्यूब रूटमध्ये आपण क्यूब आणि क्यूब रूटमध्ये क्यूब म्हणजे इंडायसेस आणि क्यूब रूट म्हणजे इंडेक्स म्हणजे काय असतो हे भाग बघितलं. इंडेक्सची आवश्यकता काय आहे, कारण ते जास्त वेळ जर समजा लिहायचं असेल तर मग तिथं आपल्याला 3चा 100 म्हणजे 10 वेळा गुणाकार जर असेल तर मग 3चा 10वा घात असं
लिहितो किंवा 10 to the power 3 असं आपल्याला वाचन करता येते. 3चा 100 वेळा जर समजा गुणाकार असेल तर ते 3चा 100 वा घात लिहिता येते. घातांक लिहायचा कसा, घातांक वाचायचा कसा, हा भाग आपण पाहिला. याबरोबरच मागच्या वर्षी पाहिलेले सगळे घातांकाचे नियम जे आहेत 7च्या 7 नियम हे आपण उदाहरणासह पाहिले. ओके, जर उदाहरणासह समजले नसेल तर 7व्या वर्गाचा हा लॉज ऑफ इंडायसिस जो आहे सेपरेट चॅप्टर आहे तो, त्याच्यावरला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर जर समजा एखाद्या संख्येचा घातांक जर समजा 1/n स्वरूपात असेल, 1/n स्वरूपात असेल, ओके, 1/n फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला त्याचं वाचन कसं करायचं हे आपण बघितलं. ओके, जितका घातांक असेल 1च्या खाली तितकं त्याचं रूट असते. ओके, म्हणजे जर समजा घातांक जर 1/10 असेल तर हे 10th रूट ऑफ 900 झालं. इथं 16 असेल तर 16th रूट ऑफ 900 झालं. ओके, इथं जर समजा 1000 असेल तर 1000 रूट ऑफ 900 असेल. ओके, समजा इथं संख्या लहान असेल पण घातांक खूप मोठा आहे, 1/100 आहे, तर ह्याचं वाचन कसं करायचं, 100th रूट ऑफ 5, 100th रूट ऑफ 5 म्हणजे 5चं 100वं मूळ. ओके, अशा पद्धतीनं. मग जर समजा m/n स्वरूपात असेल, m/n स्वरूपात असेल तर मग आपल्याला त्याचं वाचन हे 2 प्रकारे करता येते. एक तर म्हणजे कितव्या घाताचं कितवं मूळ आहे आणि 2 कितव्या मुळाचा कितवा घात आहे, हेही आपण विस्तारानं पाहिलं. आणि नंतर मग आपण बघितलं की एखाद्या संख्येचा घातांक जो आहे तो घातांक घनमूळ जे आहे ते घनमूळ म्हणजे काय, जे वर्गमूळ म्हणजे काय बघितलं, घनमूळ म्हणजे काय बघितलं. वर्गमुळामध्ये एका संख्येला 2 वर्गमूळ असतात. ओके, आणि 0चं वर्गमूळ हे 0च असते. आणि मग एखाद्या संख्येचा क्यूब म्हणजे काय, त्याच संख्येचा 3 वेळा गुणाकार करून जो काही गुणाकार येतो तो गुणाकार म्हणजे त्याचं घन असतो. आणि क्यूब रूट म्हणजे एखाद्या संख्येला 3 वेळा म्हणजे त्याचे फॅक्टर्स पाडून ते 3चे फॅक्टर्स म्हणजे 3 समान अंक घेऊन त्याचा गुणाकार केला की मग आपल्याला त्याचं घनमूळ निघते. मग घनमूळ काढायचं कसं, एखाद्या दशांश संख्या दिली असेल तर त्याचं घनमूळ काढायचं कसं, आणि जर समजा एखादी घनमूळ दिलेलं आहे, ओके, आणि मग त्याच्यावरून दशांश संख्येचं घनमूळ हे आपल्याला कशा पद्धतीने काढता येते हे आपण या पाठामध्ये बघितलं. समजलं असेल तर आपण, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तोंडा पाहून घ्या, निश्चित समजेल. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, 2-3 वेळेस पहा, कारण अख्खा चॅप्टर कव्हर याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बाळांनो खूप सोपा भाग आहे हा. उदाहरणं जास्तीत जास्त सोडवा. उदाहरणं जास्तीत जास्त सोडून याच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण ह्याची एक लिंक टाकलेली आहे परीक्षेची, ती परीक्षा पण द्या, म्हणजे तुम्हाला किती भाग समजला हे तुमच्या लक्षात येईल. ओके, धन्यवाद.